तर गाईज मी बसले होते कॉलेजमध्ये आणि म्हणजे आमचा पेपर होता आणि पेपरला टाईम होता, त्यामुळे आम्ही कॉलेजमध्ये बसलो होतो. त्यानंतर मुली म्हणल्या की चला आपण पाणीपुरी खायला जाऊ. त्यानंतर आम्ही पाणीपुरी खायला गेलो व पाणीपुरी खाऊन आल्यावर थोड्याशा गप्पा झाल्या मैत्रिणींसोबत आणि मग आम्ही पेपरला गेलो. तर पेपर झाल्यावर भैयाने मला चासमध्ये सोडलं. त्यानंतर मी तिथे बसले होते आणि तुम्ही पाहू शकता चासमधला व्ह्यू. तर गाईज आम्ही आता वाजलेले आहे संध्याकाळचे 7 आणि आता आमचा दुकानात यायचा टाइम झालेला आहे. तर आम्ही आलो आहोत दुकानात आणि हे कार्टून तुम्ही पाहू शकता. आमच्या दुकानाच्या फ्रीजमध्ये बर्फ झालाय आणि तो बर्फ काढून दाखवत आहे तो. बघा बॉल का नाही बॉल. ही आमची छोटीशी वस्ती आहे आणि वस्तीवर आमचं दुकान आहे. तर तुम्ही पाहू शकता अतिशय छोटी व सुंदर आमची वस्ती आहे. वस्ती म्हणजे आम्ही गाव आमचं इथून 3 किलोमीटर आहे आणि आम्ही वस्तीवर राहतो. तर वस्ती गावापासून 3 किलोमीटर आहे. तर खूप छान आहे आणि तुम्ही पाहू शकता संध्याकाळचा 7चा टाईम झालेला आहे आणि खूप छान वातावरण पण झालेलं आहे. तर खूप छान वाटतंय. आमचं गाव अगदी आमच्या गावात सगळीकडून डोंगर आहेत. तर तुम्ही पाहू शकता म्हणजे आमचं गाव डोंगराच्या मध्ये आहे. तर खूप छान आहे. तर तुम्ही पाहू शकता गावाचा व्ह्यू. अतिशय झाडं पण आता उन्हाळा आहे त्यामुळे झाडं वाळलेले आहेत, पण पाऊस पडल्यावर खूप छान वाटतं आमच्या गावाला. तर गाईज आमचे पापड लाटून झाले होते आणि आज आमच्या शेजारी मंगलताई आहेत, तर त्यांचे पापड लाटायचे होते. तर मम्मी आणि त्या बसल्या होत्या पापड लाटायला आणि नंतर काकी पण आली होती पापड लाटायला. तर तिघींचा मस्त कार्यक्रम चालला होता पापड लाटण्याचा आणि मी त्यांचा व्हिडिओ असाच काढून घेतला. तर त्या खूप छान गप्पा मारत होत्या. त्यांच्या गप्पा ऐकायला मला खूप मज्जा येत होती. तर असा पापड लाटण्याचा कार्यक्रम चालला होता त्यांचा.